नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा मार्केट मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, येत्या सोमवारपासून मार्केटमध्ये अजून एक दुसरा IPO ओपन होणार आहे. त्याचं नाव आहे मोलबायो डायग्नोस्टिक्स. हा IPO येत्या सोमवारपासून 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्टपर्यंत जे आहे ते प्रायमरी मार्केटमध्ये ओपन असणार आहे. तर आपल्याला ह्या IPOचे आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते ॲनालिसिस करायचे आहे, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत जे काही इम्पॉर्टन्स डेट्स आहेत, त्यांच्या कंपनीचा बिझनेस मॉडेल, त्यांच्या कंपनीचे व्हॅल्युएशन्स, कंपनीचे फायनान्शियल्स, कंपनीचा कॅश फ्लो, कंपनीचे सर्व आपल्याला इन डिटेलमध्ये माहिती जी आहे ते आपल्याला पाहायची आहे. जर तुम्ही ह्या IPOमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण कोणत्याही IPOमध्ये अप्लाय करण्यापूर्वी जे आहे IPOची आणि त्या बिझनेसबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणे अतिशय गरजेचं असते. सो जास्त वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायची विसरू नका. तर चला मग सुरू करूया. तर मित्रांनो, कंपनीचं नाव आहे मोलबायो डायग्नोस्टिक्स IPO. हा IPO जवळपास 940 करोडचा आहे. लिस्टिंग याची BSE आणि NSE दोन्ही स्टॉक एक्सचेंजेसवरती होणार आहे. तर मंडेपासून जे आहे ते 10 ऑगस्ट ते बुधवार 12 ऑगस्टपर्यंत ह्याची ऑफर याची चालू असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही इथे अप्लाय करू शकता. खाली आपण डिटेल्स पाहिले तर पहिल्यांदा आपण काय याचे इम्पॉर्टन्स तारीख आपण जाणून घेऊया. तारीख तर आपल्याला समजले आहे. प्राईस बँड कंपनीने ठेवला आहे 768 रुपये ते 860 रुपये. तुम्हाला अप्पर प्राईस बँडवरतीच इथे अप्लाय करायचं आहे, लक्षात घ्या, जे 807 रुपये आहे. त्यानंतर तुम्हाला एका लॉटमध्ये इथे 18 शेअर्स इथे पाहायला भेटतात. तर याच्यामध्ये फ्रेश इश्यू आणि OFS देखील आहे. इश्यू साईज आहे 940 कोटी. त्याच्यामध्ये फ्रेश इश्यू असणार आहे 200 कोटी, तो सर्व कंपनीमध्ये जाईल. तर ऑफर फॉर सेल याच्यामध्ये 740 कोटी आहे, जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर जे आहेत त्यांचं स्टेक जे आहे ते सेल करणार आहे. त्याची लिस्टिंग BSE आणि NSEवरती येईल. आणि जर एम्प्लॉय असेल तर तुम्हाला इथे 70 रुपयांचा डिस्काउंट इथे दिला जाईल. तर IPO डिटेल्स पाहिल्यानंतर IPO क्लोज झाल्यानंतर त्याची अलॉटमेंट तुम्हाला येते गुरुवारी 13 ऑगस्टला समजणार. रिफंड तुम्हाला 14 ऑगस्ट 2026ला येईल. शेअर्स तुम्हाला 14 ऑगस्टला समजणार आणि लिस्टिंग याची त्याच्या पुढच्या सोमवारी 17 ऑगस्टला होणार आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर आपण पाहिलं तर रिटेलमध्ये तुम्ही मॅक्सिमम 13 लॉट्स लावू शकता. 2 लाखाच्यापर्यंतची क्वांटिटी अमाऊंट तुम्ही लावू शकता. स्मॉल HNIमध्ये तुम्ही मॅक्सिमम 10 लाखापर्यंत ॲप्लिकेशन लावू शकता. तर बिग HNIमध्ये तुम्ही 10 लाखाच्या वरती किती ॲप्लिकेशन लावू शकता. दुसरं म्हणजे आरक्षण जर पाहिलं रिझर्वेशन, तर QIBसाठी 50%, रिटेलसाठी 65%, म्हणजे अलॉटमेंटचे चान्सेस ठीकठाक आहेत रिटेलसाठी. त्यानंतर HNIसाठी ते 15% ते ठेवले आहे. ठीक आहे, हे सगळं पाहिल्यानंतर या सर्व गोष्टी तर ठीक आहेत, पण मेन जाणून घेणे गरजेचं आहे की कंपनी नक्की ही करते काय. पहा, मोलबायो डायग्नोस्टिक्सचा अबाउट पाहिलं तर पहा, ही कंपनी जवळपास ऑक्टोबर 2000 सालापासून जे कंपनी काम करते. आता पहा, जर मी तुम्हाला एवढं सगळं सांगितलं तर तुम्हाला काय समजणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की नक्की ही कंपनीचं बिझनेस मॉडेल काय आहे. जे एकदम सोपा बिझनेस मॉडेल आहे, ऐका. बघा, मोलबायो डायग्नोस्टिक्स ही डायग्नोस्टिक्स आणि हेल्थकेअर सेक्टरमधली एक कंपनी आहे. कंपनी मुख्यतः प्रोडक्ट ट्युएनेंट हे पोर्टेबल मोलेक्युलर टेस्टिंग प्लॅटफॉर्म आहे. याच्या मदतीने मोठ्या लॅबोरेटरीमध्ये होणाऱ्या मोलेक्युलर टेस्ट जवळच्या हेल्थकेअर सेंटरवरच करता येतात. आता मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो की नक्की काय करते. समजा एखाद्या गावातील पेशंटची TB किंवा इतर इन्फेक्शनची टेस्ट करायची असेल, तर सॅम्पल मोठ्या शहराच्या लॅबमध्ये पाठवण्यापेक्षा जे आहे ते ह्यांची एक मशीन आहे, त्याला आपण ट्युएनेंट मशीनच्या मदतीने आपण ओळखतो. तर या मशीनमध्ये तुम्ही जे आहे ते सॅम्पल टाकून ह्याचे हेल्थकेअर सेंटरवर टेस्टिंग तिथे करता येईल. आता तुम्हाला वाटत असेल की कंपनी फक्त काय ते त्यांचं मशीनच विकते का लॅबमध्ये, तर नाही. कंपनी बरेच असे सोर्सेस आहेत ते पैसे कमवते. तर मोलबायो फक्त जे आहे ते मशीन विकूनच पैसे कमवत नाही, तर मशीनसोबत ते प्रत्येक टेस्टसाठी लागणारे टेस्ट किट्स आणि कन्झ्युमेबल देखील विकते. त्यामुळे एखाद्या मशीन इन्स्टॉल झाल्यानंतर त्या मशीनवर जितक्या जास्त टेस्ट होतील तितक्या जास्त त्या टेस्ट किटची रिपीट सेल्स इथे कंपनीला इथे मिळते. म्हणजेच कंपनी एक ट्युएनेंट नावाची एक मशीन बनवते, ज्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही लॅबमध्ये जाऊन तुम्ही तुमची कोणत्याही इन्फेक्शनची टेस्ट इथे तुम्ही करू शकता. मी तुम्हाला मोठ्या शहरात जायची गरज नाही. आणि त्यांची जी टेस्ट किट असते ती संपल्यानंतर जे लॅबमध्ये संपल्यानंतर तुम्हाला त्या कंपनी परत ती त्यांना प्रोव्हाइड करते, जे त्यांचे जे काही लॅब्सचे संबंध असतील ते. म्हणजे जवळपास B2B बिझनेस आहे असं मानू शकतो. त्यानंतर बाकी काय माहिती एवढी वाचण्याची की नाही. बस कंपनीचा बिझनेस मॉडेल समजला तर ठीक आहे. हेल्थकेअर सेक्टरची कंपनी आहे, त्याचं काय टफ बिझनेस मॉडेल तर असं काय नाही आहे, इझी आहे.
त्यानंतर बिझनेस मॉडेल समजल्यानंतर आता आपण पुढे पाहूया कंपनीचे फायनान्शियल आर्थिक स्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. पहा, मोलबायो डायग्नोस्टिक्स revenue increased by 42% and profit after tax rose by 18% between financial year 26 and 25. म्हणजे एका वर्षामध्ये त्यांचा रेव्हेन्यू 42%ची वाढ तर 18% ची ते वाढ येते दिसत आहे. डिटेलमध्ये जाणून घेऊ. असेट पहा, 2024मध्ये 1221 करोड होती, आता 2148 करोड आहे. चांगली ग्रोथ इथे पाहायला मिळाली. त्यांचा टोटल इन्कम सेल्स कंपनीचे पहा 840 करोड होती, जी आता 1455 करोड इथे झालेली आहे. म्हणजे डबल तर नाही आली, पण हे कॉन्स्टंट हळूहळू ग्रोथ इथे पाहायला मिळते. प्रॉफिट आफ्टर टॅक्स 83 कोटीवरून डायरेक्ट 164 करोडची इथे पाहायला मिळाली 2 वर्षामध्ये. तर एबिटा इथे म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट ज्याला आपण म्हणतो तो 185 करोडचा होता, तो आता 328 करोडचा इथे झालेला आहे. त्यानंतर नेटवर्क कंपनीची पाहिली तर 807 करोड होती, तर आता 1144 करोड इथे पाहायला मिळते. इथे रिझर्व अँड सरप्लस 845 कोटी होती, तर आता 1148 करोड आहे. तर कंपनीची बॉरोविंग जी आहे ते 174 करोड होती, ती 412 आहे. तर फायनान्शियलवरनं एवढं समजतं की कंपनीचा जो प्रॉफिट आफ्टर टॅक्स किंवा सेल्स किंवा एबिटा जे आहे ते म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना किंवा सेल्स होताना काही दिसत नाही. म्हणजे असं कोणते फिगर्स डबल असे होताना दिसत नाही 2 वर्षामध्ये. आपल्याकडे फक्त 3 वर्षाचेच नंबर आहेत. कंपनी 2000 सालापासून काम करते, पण एवढे इम्प्रेसिव्ह नंबर जे आपले इथे पाहायला मिळत नाही, हे थोडं मला एक निगेटिव्ह फॅक्टर वाटतं. ग्रोथ तर आहे, पण हळू ग्रोथ आहे. कंपनी पुढे ग्रोथ करेल का IPO नंतर हे पाहणे गरजेचं आहे. त्यात तर ऑब्जेक्टिव्ह काय आहे IPO आणण्यामध्ये पहा, जे 205 करोड जे आहेत ते त्यांचे फंड कॅपिटल आणि एक्सपेंडिचरमध्ये वापरण्यात येणार 125 करोड, आणि फंड कॅपिटल एक्सपेंडिचर टुवर्ड्स परचेस सर्टन प्लॅन मशिनरी अँड अदर इक्विपमेंट फॉर गोवा युनिट 1 अँड गोवा युनिट 2 अँड विशाखापट्टणम युनिट अँड अदर, इथे 80 कोटी तर वापरण्यात येते. आणि तिसरं जनरल कॉर्पोरेट पर्पज असे मिळून 206 करोड इथे वापरण्यात येणार आहेत. त्यानंतर खाली आपण जे काही इंडिकेटर्स पाहिले तर कंपनीचा ROE 2025मध्ये 16% होता, आता 15% आहे. हलकीची डीप पाहायला मिळाली. ROC 20%, 17%. आता त्यानंतर पॅट मार्जिन पाहिलं तर 13%, आता 11% आहे. एबिटा मार्जिन 25% आणि आता 22%. ग्रोथ इथे कमी झाली, मार्जिन दबाव. ते NAV 84 होती, आता 101 आहे. प्राईस टू बुक व्हॅल्यू इथे 9.55. तर EPS प्री IPOमध्ये 14.56, नंतर जे आहे ते 14.24 होईल. PE कंपनीचा पहा 55च्या व्हॅल्युएशनवरती कंपनी ते IPO घेऊन येत आहे. लिस्टिंगनंतर 56 होईल. कंपनीचा मार्केट कॅप वरच्या प्राईस बँडवरती 9,300 करोडची कंपनी ही मार्केट कॅप इथे असणार. PE पहा 55च्या IPOवर PE मल्टिपलवरती IPO येत आहे. ह्याचे लिस्टेड पेअर्स आपण पाहिले, इथे क्लिक केल्यानंतर पहा, इथे तुम्हाला मी दाखवतो. ह्याचे लिस्टेड पेअर्स आहेत, जसं की पॉली मेडिक्युअर किंवा डॉक्टर लाल असो किंवा मेट्रोपॉलिस हेल्थ केअर किंवा विजया डायग्नोस्टिक्स सेंटर. तर पहा, पॉलीचं इथे 52 PE वरती आहे, डॉक्टर लाल 62, मेट्रोपॉलिस 63 आणि विजयामध्ये 81. म्हणजे लिस्टेड पेअरपेक्षा कमी, हलकासा कमी रेंजमध्ये आपले PE इथे मिळतो आहे. पण मला असं वाटतं की कंपनीने व्हॅल्युएशन अजून थोडे कमी आणायला पाहिजे होते. त्यानंतर कंपनीचं इथे आपण EV वर्सेस एबिटा पाहिलं तर 30चा इथे EV वरती एबिटा आहे, जो की थोडासा जास्त इथे पाहायला मिळतो. त्यानंतर कंपनीचा ROE जो आपण पाहिलाच मागाशी. त्यानंतर कंपनीचा इंडस्ट्री PE हा 20 आहे आणि स्टॉक PE हा 60च्या आसपास पाहायला मिळते. म्हणजे थोडंसं पहिलं त्या व्हॅल्युएशननी थोडे इथे महाग असं म्हणू शकतो, कारण EV वर्सेस एबिटाने पण जास्त वाटतो आहे. त्यानंतर याच्यामध्ये इंडस्ट्री PEपेक्षा पण जास्त इथे कंपनीचे पाहायला मिळते. आणि त्यानंतर खाली जर आपण कंपनीचे कॅश फ्लो पाहिले तर कॅश फ्लोमध्ये ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये कॅश फ्लो ठीक आहे, पॉझिटिव्ह आहे. 10 कोटी होती, जे आता 50 करोडवरती आले कॅश फ्लोमध्ये ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी. आणि नेट कॅश फ्लो पाहिला तर 2024मध्ये निगेटिव्हमध्ये होता, जो आता 233 करोड इथे पॉझिटिव्हमध्ये ते नेट कॅश फ्लो इथे पाहायला मिळते. कॅश फ्लोमध्ये तर ठीकठाक येते कंपनी पाहायला मिळते. तर मित्रांनो,
याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर GMPकडे आपण लक्ष देऊया की GMP किती आहे, कारण GMPवरून आपल्या इथे किती प्रॉफिट होईल याचा आपल्याला अंदाज येते समजेल. पहा, आज 9 तारीख आहे. 10 ते 12 दरम्यान याचा IPO ओपन असणार आहे. 122वरती सध्या याचा प्रीमियम चालू आहे. तर याची एस्टिमेटेड प्रॉफिट एकदा पाहिलात बघा, मी इथे हायलाईट करतो, एवढा तुम्हाला प्रॉफिट इथे होऊ शकतो. एस्टिमेटेड प्रॉफिटमध्ये पहा, तुम्हाला इथे पहिल्या कॉलममध्ये दिसेल एवढा तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. ठीक आहे, GMPमध्ये वर खाली होऊ शकतं. तर वर्डिक काय असेल पहा, कंपनीचे फायनान्शियल्स जर मित्रांनो पाहिले तर एवढी चांगली इम्प्रेसिव्ह ग्रोथ इथे पाहायला मिळत नाही. हळूहळू फक्त ग्रोथ इथे पाहायला मिळते. म्हणजे असं डबल जंप होताना इथे दिसला नाही किंवा असे काय म्हणजे इम्प्रेस करणारे असे नंबर्स तिथे दिसले नाही. त्यानंतर व्हॅल्युएशनने पाहिलं ते हलकासं इथे जास्त व्हॅल्युएशन्स पाहायला मिळतात. EV वर्सेस EBITDA 30वरती आहे. स्टॉकचा P 60च्या आसपास आहे. इंडस्ट्री P 20वरती आहे. म्हणजे हलकासं व्हॅल्युएशन कंपनीने ते महाग ठेवले असं वाटतं. म्हणजे इन्व्हेस्टर्ससाठी काही स्पेस कंपनीने थोडासा अजून ठेवायला हवा होता. बाकी जर मला असं वाटतं की छोट्या मोठ्या लिस्टिंगांसाठी अप्लाय करू शकता. बाकी जर लॉंग टर्मचा विचार असेल तर आपण एक सर्टन स्टॉप लॉस म्हणून इथे आपण होल्ड ठेवू शकतो, जो मी तुम्हाला लिस्टिंग स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे. तर मित्रांनो, IPOमध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या आधी तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच तुम्ही अप्लाय करा. माझ्या सांगण्यावरून तुम्ही अप्लाय करू नका. मी माझा अप्लाय करण्याचं फायनल डिसिजन जे आहे ते 12 ऑगस्टला शेवटच्या दिवशीच बघेल. QIBचं सबस्क्रिप्शन याच्यामध्ये खूप जास्त मॅटर करेल की QIB कसं करते, कारण की ह्याच्यासोबतच दूध ट्रान्समिशनचा देखील IPO ओपन असणार आहे. तो देखील सेम दिवशी सेम तारखेला जो आहे तो क्लोज होणार आहे. त्यामुळे QIB तिथे देखील कसा रिस्पॉन्स दाखवते त्याच्यावरती ह्या IPOचं प्रॉफिट किती होईल आणि कसं सबस्क्रिप्शन याची लिस्टिंग त्याच्यावर डिपेंड इथे असणार आहे. जर मित्रांनो तुम्ही दूध ट्रान्समिशनचा देखील रिव्ह्यू पाहिला नसेल तर मी चॅनलवरती अपलोड केला आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि चॅनलवरती देखील त्याचे ॲनालिसिस तिथे मी केलेलं आहे. तर मित्रांनो, अप्लाय करण्याच्या आधी पुण्याला सांगतो, तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारूनच अप्लाय करा. बाकी माझ्या सांगण्यावरून तुम्ही अप्लाय करू नका. ही माहिती फक्त जे आहे ते एक एज्युकेशन पर्पजमधूनच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व सर्व मित्रमैत्रिणींना व्हिडिओ पाठवायची विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन IPO सह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.